थोडीशी वेगळी पद्धत वापरून कडेपर्यंत भरपूर सारण भरलेला असा हा पौष्टिक नाश्ता खाल्ल्यावर दुसरं काही खाण्याची गरज सुद्धा भासत नाही। मेथी सोबतच यामध्ये असा एक पदार्थ वापरला आहे ज्यामुळे मोठे काय लहान मुले सुद्धा अगदी पोट भरून हा नाश्ता करतील। मैद्याचा वापर न करता असा हा पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी इथे मी ही अर्धी जुडी मेथी घेतली। मेथी निवडून स्वच्छ धुवून अशी पूर्णपणे कोरडी करायची। मेथी ओलसर असताना जर चिरली तर त्याला बरचसं पाणी सुटतं, त्यामुळे मेथी पूर्णपणे कोरडी झाली की मगच अशी चिरायची आहे। फार बारीक चिरण्याची गरज नाही, काहीशी अशी ओबडधोबड चिरली तरीही चालेल। बरं, मेथी पाहिल्यावर आपल्याला वाटत असेल की आपण मेथीचा पराठा करतोय, तर तसं नाही। आज आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहोत आणि नेहमी मी देठासकट मेथी घेते, पण आजच्या या पदार्थासाठी शक्यतो अशी पानं कापून घ्यायची। ही पाने कापून झालेली आहेत। आता सारण बनवण्यासाठी 2 चमचे तेल गरम केलं, गॅस कमीच ठेवला आहे आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा बघा असा अगदी बारीक चिरायचा, म्हणजे सारणातून बाहेर येत नाही। हा कांदा सुद्धा फार लालसर वगैरे न करता हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। साधारण 2 ते 3 मिनिटातच कांदा व्यवस्थित मऊ झाला आहे। सारणाला चांगली चटपटीत चव यावी यासाठी 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 4 हिरव्या मिरच्या बारीक ठेचून यामध्ये घातल्या। आपल्याला जर हिरव्या मिरच्या वापरायचे नसतील तर लाल तिखट सुद्धा वापरू शकता। एखादा मिनिट तरी हे सर्व असं परतायचं, म्हणजे आला लसणाचा जो कच्चेपणा असतो तो सुद्धा दूर होतो। गॅस मी कमीच ठेवला आहे आणि यामध्ये सुरुवातीला चिरून घेतलेली मेथी घालायची। तर मेथी अशी कोरडी असली म्हणजे त्याला फारसं पाणी सुटत नाही। मेथी शिजायला फार वेळ लागत नाही। एखादा मिनिट अशी परतून घेतली म्हणजे त्यातील कडवटपणा सुद्धा कमी होतो आणि मेथी बऱ्यापैकी शिजली जाते। गॅस मी कमीच ठेवला आहे आणि मेथी परतल्यावर बघा सुरुवातीला जास्त दिसत होती, पण आता मात्र अशी कमी झाली। फक्त मेथी वापरून काही नाश्ता बनवायचा किंवा पराठा जरी बनवायचा तरी लहान मुले खायला कंटाळा करतात। काहींना ती कडू लागते तर काहींना पालेभाज्या नको असतात। तर त्यासाठी आज आपण यामध्ये पनीर घालणार आहोत। तर एवढ्या मेथीसाठी बरोबर 200 ग्रॅम पनीर पुरेसा होतो। तर हा पनीर मी असा किसून घेतलाय। मेथीची हलकीशी कडवट चव आणि पनीर मधला दुधाळपणा यामुळे या पराठ्याला खूप छान अशी चव येते। लहान मुले मोठे सर्वजण अगदी आवडीने खातील। खरं तर पनीर शिजायला सुद्धा फार वेळ लागत नाही, फक्त 1-2 वेळा असा परतायचा आणि मग यामध्ये मसाले घालायचे। मसाले सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता। धणेपूड, जिरेपूड सगळं वेगवेगळं घालण्यापेक्षा इथे मी हा पाऊण चमचा गरम मसाला घातलाय, ज्यामध्ये गरम मसाल्यांसोबतच धणेपूड, जिरेपूड सुद्धा आहे। थोडीशी हळद घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। गॅस बंद केलेला आहे आणि हे सर्व असं चांगलं एकजीव करायचं। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, म्हणजे या सारणाला अजून छान चव येते। कधी टिफिनसाठी पराठा द्यायचा असेल, घाई गडबड असेल तर आदल्या दिवशी सुद्धा अशा पद्धतीचं सारण आपण बनवू शकता। मेथीची भाजी निवडून ठेवली असेल तर हे सारण बनवायला तसा फार वेळ लागत नाही। 3 ते 4 मिनिटातच पटकन हे सारण झालंय। आता हे बाहेर काढून पूर्णपणे थंड करायचं, तोपर्यंत हे असं कणिक मळायचं। तर काही जण गव्हाचं पीठ वापरतात किंवा मैदा सुद्धा वापरतात, पण आपण हा पराठा अगदी पौष्टिक बनवतोय, त्यामुळे इथे मी ह्या 2 वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलंय। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालत नेहमी आपण चपातीसाठी जसं कणिक भिजवतो त्या पद्धतीचं कणिक भिजवायचं। थोडीशी कोथिंबीर घातली आहे, आपल्याला हवं असेल तर थोडंसं जिरं किंवा ओवा सुद्धा घालू शकता। तर असं हे कणिक मळून झालं की वर थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि यावर झाकण ठेवून साधारण 10 मिनिटे तरी मुरू द्यायचं। 10 मिनिटानंतर बघा पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे। आता हे पुन्हा 1-2 वेळा मळायचं आणि नंतर याचे छोटे छोटे गोळे बनवायचे। नेहमी आपण चपातीसाठी जसे सुरुवातीला गोळे बनवून ठेवतो तसे हे गोळे बनवले म्हणजे अगदी झटपट हे पराठे लाटता येतात। आपलं सारण सुद्धा पूर्ण असं थंड झालंय। आता यातील एक गोळा घ्यायचा आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून अशा पद्धतीने लाटायचा। फार अगदी गोलाकार लाटता नाही आला तरीही चालेल, अशा पद्धतीने पातळ असा लाटून घ्यायचा। बऱ्याच जणांना काय होतं, उंडा भरून त्यामध्ये सारण भरून नंतर पराठा लाटता येत नाही, तर त्यासाठी ही अगदी सोपी अशी
पद्धत आहे। अशी पातळ पोळी लाटली की त्याच्या मध्यभागी असं सारण भरायचं आणि सारण सुद्धा बघा असं भरपूर घातलेलं आहे। साधारण चौकोनी किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा घालू शकता। मध्यभागी असं हे सारण भरलंय। आता याच्या कडा अशा पद्धतीने बंद करायच्या। वरून असा हात फिरवायचा म्हणजे या कडा भाजताना सुटत नाही। पूर्णपणे बंद झालं आणि कडा जर जाड वाटत असतील तर मात्र वरून लाटणं फिरवायचं म्हणजे हा पराठा बघा अगदी व्यवस्थित पातळ होतो आणि यातील सारण बघा कडेपर्यंत पसरलेला आहे आणि भरपूर असा गुबगुबीत हा पराठा दिसतोय। शेकण्यासाठी सुद्धा नॉनस्टिक तवा वापरायची वगैरे काहीच गरज नाही। नेहमीचा लोखंडी तवा आहे, चांगला गरम करायचा आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं। हवा असेल तर वरून तूप किंवा लोणी लावायचा आणि कडा वगैरे व्यवस्थित अशा शेकून घ्यायच्या। दोन्ही बाजूने छान खरपूस असा भाजून घेतलाय आणि यातील स्टफिंग सुद्धा बघा अगदी कडेपर्यंत पसरलेला आहे। आपल्याला जर असा चौकोनी पराठा नको असेल, नेहमीचा गोल छानपैकी आकार असलेला पराठा हवा असेल तर काय करायचं, नेहमी आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने हे सारण भरायचं। सारण भरताना सुद्धा भरपूर भरायचं आणि आतपर्यंत असं व्यवस्थित दाबून भरायचं। वरचा शेंडा जो उरतो तो थोडासा असा बाजूला काढायचा आणि नंतर हाताने असं प्रेस करायचं। वर कोरडं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने दोन्ही बाजूने हा पराठा लाटायचा। लाटताना सुद्धा कुठे जाड कुठे पातळ असा न करता शक्यतो हलक्या हाताने असा एकसारखा लाटायचा। लाटताना असं थोडंसं सारण जरी बाहेर आलं तरीही काहीच हरकत नाही, कारण हे सारण तव्यावर भाजल्यावर छानपैकी खरपूस लागतं। तवा सुद्धा चांगला गरम झालाय, गॅस मध्यमच ठेवायचा आणि हा पराठा दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। पराठा घातल्यावर लगेच याला तेल वगैरे लावायचं नाही। एक बाजू पूर्ण भाजून झाली की मग कडेने तेल किंवा तूप सोडायचं, म्हणजे पराठ्याला नंतर तेलाचा वास येत नाही। तर पराठा चौकोनी असो किंवा असा गोल असो, दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित खरपूस भाजला असेल आणि कडेपर्यंत जर सारण असेल तर सगळेजण फार आवडीने खातात। शिवाय कडू लागणारी मेथी सुद्धा आपण यामध्ये पनीर घातल्यामुळे फार चविष्ट लागते। तर थोडीशी वेगळी पद्धत वापरून असे हे भरपूर सारण भरलेले मेथी आणि पनीरचे पराठे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून कळवा। हे पराठे आपण दह्यासोबत किंवा चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता। अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा। लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।